राम राम मंडळी, कसे आहेत? बरे आहेत का सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे घर परपंचा. आजचा विषय आहे मिशो आणि बायको ह्याच्यावरती, बरं का. काय झालं आहे माहीत आहे का? बायकोनं मागवली ती पार्सल अशी मागवली ती की तिच्या कामाचीच आहे ती. आजचा पूर्ण व्हिडिओ आपला त्या पार्सलवरतीच होणार आहे, तुम्हाला सांगतो. आता काय मी पार्सल आणली नाही ती अशी नाही, बरं का. तर प्रॉब्लेम काय माहिती आहे का मंडळी? सांगायचा विषय मुद्दा. पूजा, ए, आणले ती पार्सल, पण पार्सल महत्त्वाचीच आहे ती, बरं का. 3 पार्सल मागवली ती. अशी आपल्याकडे 1 दिवस आड ते 2 दिवसाला पार्सल येते ती. कोण मागवते? माझी मिसेस. आणि काय पार्सल महत्त्वाची असते ती, बरं का. वायपट काय नसते ती. पण झाला विषय असा, टी व्हीचा आवाज कमी करा, बरं का. आता पार्सल लागली लांबाई म्हणजे काय व्हायला लागलं, आता आज पाहिजे तर ती 2 दिवसांनाच मिळायला लागलं, बरं का. पूजा, तुला सांगतो विषय काय झाला माहिती आहे का? मी गेलतो पार्सल आणायला. कुठं गेलतो? फाट्यावर, आपल्या बुताष्टे फाट्याला. तर पार्सल सगळी कुठे येते ती? इथे येते ती, बरोबर आहे का. तर मग असा फंटर होता आजचा पार्सलवाला. आता त्याच्यापाशी व्हिडिओ काढायचा होता, पण म्हणलं ना का एखाद्याची लई आबरू घालून मला काही पटत. मंदिरात होतो मी, पार्सलचा फोन आला, डायरेक्ट रिसिव्ह केला. आता वर नंबर दिसते ट्रू कॉलरला पार्सल म्हणून, बरोबर का. फोन केला आणि मी डायरेक्ट म्हणलं, हा पार्सल आहे का भूताष्टे? तर म्हणलं हा BSNL टावरपाशी या भूताष्टेमध्ये. तर ती मला काय म्हणला माहिती आहे का? डायरेक्ट म्हणला OTP सांगा आलेला. भूताष्ट्यात यायचंय म्हणले की डायरेक्ट मला काय म्हणला, OTP सांगा, कॅन्सल करायचं होतं. हां. मग OTP केव्हा विचारते माहिती आहे का? जेव्हा तुमचं पार्सल कॅन्सल करायचं आहे त्यावेळेस त्याचा OTP मागते ते. डायरेक्ट काय म्हणला, फोन उचलला की मी म्हणलं पार्सल आहे भूताष्टे. हां. तर म्हणला कुठे यायचं आहे? म्हणलं भूताष्ट्यात या BSNL टावरपाशी. तर म्हणला OTP सांगा. म्हणलं का कॅन्सल करतोय बाळा? तर नाही म्हणला, मी गावात येऊ शकत नाही, फाट्यावर या. आणि कट केला फोन. आणि मग मी माघारी केला फोन. त्याला म्हणलं कशाला कॅन्सल करताय? महत्त्वाची पार्सल असते ती, आयाबायानं मागवलेली असते ती, कामाची असते ती. तर म्हणलं या मग फाट्यावर, घ्यायचं असेल तर. ठीक आहे, गेलो आता फाट्यावर. पण त्याच्या पुढे व्हिडिओ काढणं म्हणजे मला कसं तरी वाटलं, जाऊ द्या म्हणलं. का तर ह्याच्यावर जर पूर्ण दाखवलं तरी एखाद्याचं म्हणजे जरा थोडं मन दुखतं, बरोबर आहे का. त्याच्यामुळं काही त्याला संबोधित काही व्हिडिओ केला नाही समोर बसून. आला, थांबला, फोनवर बोलत होतं तिथं, काहीतरी पार्सलच होतं काहीतरी कोणाचं. आणि मग त्याला मीच म्हणलं पार्सल आहे काय कसबी? तर म्हणलं हो. म्हणलं 3 असतेली. ती म्हणला 2 आहे ती. म्हणलं बघा नीट 3 असतेली. मग होती 3 पार्सल. म्हणलं पत्ता कुठला आहे त्याच्यावर? तर म्हणला नाही, एवढंच एक पार्सल असल्यामुळं गावात येणं होत नाही. मग पुन्हा मला नाही विचारलं, अमक्याचं गावातलं ती बी आहे. दुसरं बी विचारलं, तमक्याचं ती आहे. एका महिलेला बोलत होता फोनवरच, आणि तुम्ही येऊ शकता का कालवण आणि मंडळी फोन उचलला. ती बाई काय म्हणते की बाबा मला काय तिकडे येणं व्हायचं नाही, तर तुम्ही घेऊन या पार्सल. तर नाही म्हणला, मला तेवढंच गावातलं पार्सल आहे. मी ऐकतोय आता. मग त्या फोनवरच मी चालू केलं त्याला. म्हणलं पार्सल असते ती म्हणजे माणसं काही मजानं कुठली गोष्ट मागवत नाही ती, बरोबर आहे का. कोणी मागवतं म्हणजे काहीतरी काम असते, काहीतरी कामाची वस्तू असते म्हणून मागवलेली असते मंडळी. मग ती भेला, मी डायरेक्ट फोटो काढला. व्हिडिओ चालू करायचं होतो पण म्हणलं नको. म्हणलं फोटो का काढताय? काय नाही म्हणलं, हे चुकीचं आहे तुमच्या गोष्टी. तुमचं काय आहे तर हे काम आहे, आमच्यापर्यंत पार्सल पोचवायचं तुमचं काय आहे, काम आहे. तुम्ही तिथपर्यंत आलं पाहिजे, पार्सल पोचवलं पाहिजे. त्या वाजता त्याला बोललो. त्याला रागवलं नाही, भांडलं नाही, काय नाही. म्हणलं काय अडचण काय तुमची? तर लांब आहे, गाव कुठं आहे? मी काय तर म्हणलं खाली आहे, 1-1.5 किलोमीटर तर गाव आहे फाट्यापासून, येऊ शकता. तुमचं काम आहे. तर कंपनीने लई लोड दिला आहे मला, 2-4 गावं दिले ती, या लई पार्सल आहे ती, 2-4 गावं दिले ती. त्याचं नुकसान त्यांना नाही होत, तो कंपनीला होतंय.
मला काय म्हणला कंपनीला लेट दिलाय, मग तुम्ही केली तर कंप्लीट करा. म्हणलं मी काय बी करू शकतो, हम्म. कंप्लीट करीन काय बी करीन. त्याला भांडलो नाही, व्यवस्थित सांगितलं. म्हणलं दादा आई बहिणीचं कसं आहे, म्हणलं ही महत्त्वाच्याच वस्तू असते त्या. आता आम्ही घरी असतो नसतो, बरोबर आहे का. आता मी तर सापडतो का कधी नाही. आणि ती पार्सल जर आलं तो असा जर OTP मागून जर पार्सल सारखं कॅन्सल केलं कसं करायचं. डायरेक्ट विचारत नाही तुम्ही येऊ शकता का काय, OTP डायरेक्ट मागतो. फोटो आणलाय काढून, त्याचा फोटो थंबनेलला देणार आहे, त्याचं बोलणं काही पूर्ण नाही देणार किंवा काढला नाही व्हिडिओ का तर वाहनालय वाचवा त्या आवाज व्यवस्थित नाही यायचा म्हणलं फाट्यावर. म्हणून घरी गेल्यावर निश्चितीने व्यवस्थित व्हिडिओ बनवून सांगितलं. तर आता गावातले 2 पार्सल आहे तर ती फोन लावतोय आणि डायरेक्ट OTP मागवतोय आणि कॅन्सल करतोय. व्हिडिओ करायचं कारण काय तर माझ्या जेवढ्या काही बहिणी आहेत त्या बघते त्या. बघा तुमच्या दाजीनं पार्सल मागवलेलंच असतं या. ऐक तू बी ऐक 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 महत्वाचा विषय आहे. हार्ड पार्सल तर मागवलेलंच असतंय, दाजी आणाय जाणारच असते ते. पण ते पार्सलवाल्याने केलेला असतो आळस, बरोबर आहे का तर त्याला येणं होत नाही इकडं, त्याला थोडं लांब असल्यामुळं कॅन्सल केलेलं असतं. बायका म्हणते ते कॅन्सल कसं काय केलं, तुम्हीच काहीतरी केले, तुम्हीच काहीतरी केले, तुम्हाला आणायचं नसतं, अशा गोष्टी व्हायच्या आहे का नाही. मग ह्याच्यात चूक कोणाची आहे, पार्सलवाल्याचे आहे का. हा असो, मुद्दा असा होता की पार्सलवाले जे कोणी बघतील का नाही त्याने असं काही भावना करू नका. रागात सांगत नाही मी, प्रेमानं सांगतो. आता त्याला नाही रागात बी नाही बोललो, जरा नंबर त्यानं म्हणलं दादा आहे, त्याला म्हणलं तुमचं चुकीचं आहे का कसं आहे मला सांग. मी हसून बोलल्यामुळे ते बी हसला. म्हणलं होय चुकतंय माझं, चुकतंय नाही. म्हणलं. पण आपली घरची 3 पार्सल, गावातली 2-3 पार्सल, हां 5-6 5-6 पार्सल होती तरी पण ती येत नव्हता. कॅन्सलचा OTP मला मागितला, मग करून बोललो अशी 5-6 पार्सल ते कॅन्सलच करणार होता का. आणि तसंच करणार होता. आणि त्याचं मग कंपनीला ते करायचं. ती डायरेक्ट फोन चालू होता गावातला महिलेचा आपल्या, आणि त्याच्यावर बोलत असताना मी ज्या गोष्टी बोलायला लागलो ती ऐकलं म्हणून फोन कट केला. आणि बायांचं कसं असतं, बाया तेवढ्या लांब जाऊ शकत नाही. आता गडी माणूस असला तर जाऊ शकत. आता काय तिकडे जाय गाडी का घोडी 2 किलोमीटर पत्ताच हितला दिलाय. हां जिथला पत्ता आहे तिथं पार्सल पोचणं गरजेचं आहे का नाही, आहे का नाही. मला म्हणतोय सोज्वळपणे मग तुम्ही कंप्लेंट करा कंपनीला. मी काय बी करू शकतो म्हणलं, मला तुला वाटतं का मला काय माहीत नाही. आणि प्रत्येक माणूस ही अडाणी असतो अशातला भाग नाही. त्याला हे बी सांगून आलो की बाबा बाया मागू देते म्हणजे बाया काय सगळ्या मॅड आहे ते असं काही नाही. त्यांना येड्यात काढाय डायरेक्ट फोन लावशील आणि OTP मागून घेशील आणि कॅन्सल करशील. बाया गोखत बसते, त्या बाया कसं काय आलं नाही अजून, होतं का नाही तसं. मी एवढं मागितलं कॅन्सलच झालं, आम्ही काही पैसे द्यायचो नाही का कंपनीला. नाही नाही ती बाया बोलते त्या कंपनीला, कोणाला जाते हे कंपनीला जाते. पण चूक कोणाची आहे, कोणाची आहे काय चूक, सांगितलं की पार्सलवाल्याची चूक आहे. तुमची नाही. हा जाऊ दे, पार्सलवाल्याची चूक आजच्या आहे. उदाहरणामुळे त्याला कळेल की कळलं त्याला तरी कळलं नाही. त्याला बोलून आलोय, त्याला 2 गोष्टी समजावून आलोय. ती पुन्हा चुकून मी असा कोणाला काय करणार आहे अशा गोष्टी समजून आलोय. तुम्हाला पगार तर कंपनी आहे तेवढी हो देणारच आहे, मग बरोबर आहे. ते पेट्रोलचं पैसे जिथवर पोचाय तिथवर देणारच आहे. मला विचारलं पडसाळी कोणीकडे आहे, पडसाळी लांब आहे इथनं, तिथं जावंच लागतंय तुला का ती कॅन्सलच करणार आहे सगळी तिथं पार्सल. आपल्याला जाऊ वाटत नाही, तिथं सगळी पार्सल कॅन्सल म्हणल्यावर तुला सांगितल्यावर तुझी कशी काय कॅन्सल. आणि कसं एक माझ्या मनात आल्यावर माझ्याकडे नंबर आहे, त्याचा OTP आहे आता आलेलाचा, मी त्या गोष्टीवर कंप्लेंट बी करू शकतो. पण आपल्याला एखाद्याचं मला त्या गोष्टी आवडत नाही त्या. कंप्लेंट मेसेज टाकायचं म्हणलं कंपनीवर बी जाते ते मेसेज ह्याच्यावर जाते ते की पार्सल मध्ये. जाते ते, त्याचा नंबर आपण देऊ शकतो कोण आहे कोण नाही ते. पण तसं नाही बघते ते त्यांनी बी महिलांनी सावध व्हा. पार्सलवाल्याला जा विचारा, तुम्हाला त्याचे पैसे भेटते ते. आम्ही काही फुकट कुठल्या गोष्टी घेत नाही. पत्ता जिथला दिलाय तिथं कंपनीने तुम्हाला लावलेला असते, तर तिथपर्यंत तुम्ही काय करावं लागतंय, पोचावंच लागतंय, ती पार्सल द्यावंच लागतंय. आज मला टेन्शन आलं, म्हणलं बायको पार्सल मागवतील जर नाही भेटलं अवघड आहे का नाही. हां एक तर तिचं काम राहिले तिथे. हे का तुम्हाला खोटं वाटेल, पार्सल तुम्हाला दाखवते. हे बघा 3 पार्सल आहे, ते घेऊन आले. काय ह्याच्यामध्ये मनी येते का, हे आरी वर्कचं सामान आहे सगळं. आरी वर्क म्हणजे तुम्हाला काय सगळ्यांना माहितीच आहे, बहिणींना माझ्या काय आहे ती येणायचं असली डिझाईन बनवायची जम्परावर ह्याच्यावर, असली कला आहे बायकोकडं. आणि ती कला चालू कधी केली ही बी तुम्हाला सांगतो.
ती ललवानी पैठणी आहे का नाही माहिती मला? ललवानी तुम्ही तर पैठणीचे नावच बदलायला. कलवांजली परत म्हणलं ललवांजली. हा बरं, काय आहे त्याचं नाव? काय आहे? कलांजली. हां कलवांजली. बरं हां कलांजलीच का? हां तिसली पैठणी घ्यायची होती मॅडमला आमच्या. आणि गेलो दुकानात, फक्त ओनली ब्लाऊज विचारला आपण त्याचा, तर ब्लाऊजची किंमत किती सांगितली? 2000 रुपये. मग मॅडम घाबरल्या आणि मग मला म्हणले ह्या गोष्टी मी सुद्धा करू शकते, बघू काय ट्राय करून. केलं राव, सक्सेसफुलच झालं माहिती आहे का. डेमो वगैरे आहे का? दावा आहे तुमच्याकडं? आता नाही, एक दिला टाकला शिवाय. आता ती पिशवीत मी रात्री बघितलं होतं ती नुसतं साधा आहे पिसावर. बघू दे की मला काय आहे ते. 3 पार्सल आणले, तुम्ही माणसाला नुसतं दावून गेला. घेऊन जाऊ आतमध्ये. आव या घेऊन या, पार्सल वाले जाऊ आणा. अशी कला असते बायांची. आणि मग काय झालं, जम्परला तेवढं पैसे लागतात म्हणल्यावर म्हणले मीच करते. अहो त्या जम्परच्या डबल सामानला पैसे जायला लागले इकडं. ती जम्पर घेतल्याला परवडलं असतं त्या टायमाला, नाही म्हणल्यामुळं. आणि कसं काय करायचं, अशा केळ्या आहेत त्या. पण जाऊ द्या, काहीतरी कला घरी बसल्या काहीतरी काम वाढतं. खाली दिमाग बायांचं असलं की लई शैतान होतो, वाद करत्या त्या. मग बऱ्या अशाच गुतवलेल्या सारख्या. हा ना इकडं हे बघा. आणि ही चालू आहे कला, म्हणजे हे शिकायचा प्रोजेक्टचा पडदा आहे. प्रोजेक्ट आता हे तर हे येऊ काय केलं ही काढायला येते. हां ही गळ्याचा प्रोजेक्ट. ही काय केलंय, कंबळ. हे का, ही काढले कंबळ, छान आहे कंबळ. पुन्हा हे काय केलंय, मळवट. मळवटच का? मळवट सुद्धा छान इलेला आहे. काय मळवटाचं काम केलं. हां विणकरीमध्ये. आणि हे झुंबरचं आहे काहीतरी. आणि हे माझं नाव काढलंय बघा, यम. माझं नाव सुद्धा येते तिला काढायला. आणि हे पेंटिंगचं आहे मळवट. हे पेंटिंग करून केलेला मळवट आहे. त्याला कसला पेंट लागतो? आणि ही पानं, बेलाची पानं आहे ती ना, छान बेलाची पानं मस्त काढली ती बघा. आणि अशी कला सादरीकरण केल्यामुळं ह्याच्यावरती सराव चालू होता. आणि ती मी बघितलं, मग म्हणलं असू द्या, खरा देतो आणून सामान. काय असतं त्याचं? म्हणलं माझ्या शर्टावरती काढ काय. हां माझ्या बी सदऱ्यावर काहीतरी काढ म्हणलं, एखादा दिवा फिवा काहीतरी. दिवा काय दिवाळीचा. हां दिवाळीचा दिवा बिवा. आज जाम खुश आहे, माझे पार्सल आले. फारच कॅन्सल झाली ती त्या दिवशी आहे का नाही? कॅन्सल म्हणजे कार्यक्रमात तुम्ही होता, 2 मागवलेले होते ती. आणि फोन नाही लागला काय, पार्सलवाल्याची दिवाळी झाली. हो आता माझा खुश झाला का, तर माझ्या समोर ती सगळा त्याचा प्रोग्राम बघत होते. मी फोन लावला, कट झाला की मला ओकेच झाला आता. हा अशा घटना घडतात या. तुम्हाला वाटत असेल आम्ही जाणून बोलून करतो या, माय काय ती. चला मग परत उरका की, आज मॅडमला नेणार आहे वाडीला. आणि सामान तर आले, मग आता काय काम आहे वाडीला? होय बघून घ्यावे लागतं. असं आहे का? ती करडू का वरडतं एवढं? होय लय दिवसात घरी आहे म्हणून हाक मारते का? बरं बरं चालतं. चला मंडळी, मग काय चाललंय तुमचं? काय नाही, आज आहे रविवारचा दिवस आणि दर्शनला आहे सुट्टी. यश दर्शनला सुट्टी असल्यामुळे त्यांचं काम चाललंय एकदम हळूहळू दमानी एकदम, आहे का ना? तू झालं का, आवरले का दादा? आता मंडळी सुट्टी असली का नाही, आपला दर्शू कधी उठतोय माहित आहे का? कधी उठतो दर्शू? 11ला उठतोय बघा. ती लय भारी आहे पोरगो. ही 11ला उठते आणि नाटकं करते, उठत नाही. हां 10:30 वाजले का लाजतंय बघा. बरं असू दे. दुसरी कसली घालायची? कसली घालायची दुसरी? का मंडळी, आपला दर्शन आहे, मम्मीला असा छळाछळी करतोय सारखा. खेळतो का तू? तुला कसली घालायची ती? हा काय झालं? हे दादा आवाज कमी कर टीव्हीचा. जेवायला होय? काय केले जेवायला? होय बरं जेव. दादा म्यूट कर, आवाज म्यूट कर. दादा हाय कर आपल्या मंडळीला. चल पूजा, काय चाललंय तुझं? होय दादा काय चाललं? ये इकडं, चल ये इकडं. इथं बस, असा बस, इकडं बस, ये इकडं.
हो बोल आपल्या मंडळीला फॅमिलीला काय चाललंय काय नाही म्हणावं. काय बरे आहेत का? काय नाही. तेल लावलंय का तू? हं. हाय कर. हाय. दादा लय खुश असतो सुट्टी असल्यावर बरं का आपला. आहे का नाही दादा? आहे ना. दादा वाढीला येणार आहे का तू? हं. काय करायचं वाढीला जाऊन? मला माहित नाही आज दादाला ज्यूस पाजणार आहे मी आंब्याचं. ना. मग चॉकलेट. चॉकलेटाचं? बरं आज दादा आपला चॉकलेटाचा ज्यूस पिणार आहे कुरवाडीला जाऊन. नानी काय काय ती तसली वायर आणायची त्या तसल्या डागणीची. चल ये डागणीची वायर तार होय. हा हा मोमोचं सामान खायचं लय याड आहे बघा. पहिलवान आहे माझा पठ्ठा. चायनात मोमोज बनवतात का तसलं होय. चला म्हणले आता भुका लागल्या त्या जेवण वगैरे करतोय. हा तुमचं झालंय का जेवण? पूजा तुझं झालं का नाही जेवण? पोहे नाही बाबा खात आपल्याला. पोह्याचं माझं लय वाद आहे मोठा. मला पोहे आवडत नाही तर बरं का. पोह्यानं मला डायरेक्ट काय होतं माहिती आहे का? होय का पोह्यानं तुला माहिती आहे ना काय होतं डायरेक्ट मला कळच मारतं डायरेक्ट. आज जेवाय काय बनवलंय बघूया आपण पूजाने. मकाच्या भाकरी आणि शेंग. कशा शेंग आई? हा शेवगे शेंग. हे दादा आवाज कमी कर टीव्हीचा आवाज कमी करा. जेव की ग. जेवणार नाहीस? आता मंडळी जेवण करून घेतोय. 11 वाजत आल्या त्या. जेवण माझं 8 वाजताच असते पण आज जेवायला झालाय उशीर आपल्याला. का तर आज सुट्टीचा दिवस आहे आणि त्याच्यामुळे मॅडमचा स्वयंपाक बी काही उरकला नव्हता. भरपूर असा उशीर झालाय. भुका तर लागल्या त्या. आज नेसे त्यांना कुर्डवाडीला. आणि वाडीला कशासाठी जायचं ग? हां हाय काम. पूजाला चहा प्यायचा आहे तिथं हॉटेलमध्ये जाऊन. आणि काय झालं? होय मग आता पेत नाही काय चहा तू? कपात कमी झाले. तब्येत कमी केली. वांगाळ बी झाली हाय का नाही बघू. इकडी इकडी असू दे कचरा टाकतील. का मारायला लागले धरताय मला मानाला. असू दे काम लय असते बिचारीच्या मागं. लय भरपूर काम असते. सकाळ उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत जर माझ्या दिवसाची सुरुवात असेल तर माझी पूजा असेल. मला अभिमान आहे तुझ्यावरती. गर्व से कहते हैं हम. जय हिंद जय महाराष्ट्र. चला बाया लय काम असतं बायकोच्या मागं. असू दे ग खरंच लय काम असतं बायकोच्या मागं. सामान बी बघा लय काम असते म्हणून ती दावा आली मी काम करते झाडते. तुम्हीच बोलवलं तुम्ही माझी मी चालली होते. बरं चालते चला जेवण करू. जेवण करतो पण ये माघारी चल लगेच मग निघूया. तुला यायचं नाही वाडीला? असू दे तरी पण जेव माझ्यासोबत थोडं. पोह्यानं काही पोट भरतं काय? हे पोहे कोणी ठेवले असंच? खात नाही काय ती? जास्त झालं काय? चला मंडळी मग करतो जेवण मी. तुम्ही पण जेवण करून घ्या. काळजी घेत जावा स्वतःची. आणि बघितलेलं मेशवाने जर बघितलं तर बाबा कमेंट कर बरं का. नक्कीच का तर तुझा फोटो दिसेल थंबनेलला. चला मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.